रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहे थंडी स्पेशल मेथीची भाजी, मेथवणी. हे बघा, मी मेथीची भाजी अगदी छान अशी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि त्याच्यासाठी लागणार हे साहित्य: तीळ आहे, जिरे, खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि हिंग. हे बघा आपले हे शेंगदाणे. आता हे आपण तीळ शेंगदाणे भाजून घेऊ. बघा एक छान असे तडतडायला लागले. आपण काढून घेऊ आणि बारीक अशी पेस्ट करून घेऊ. बघा आपली कढई तापली आहे. मी आता आपलं हे आलं तेल. थंडीच्या दिवसात मेथवणी आणि बाजरीची भाकर इतकी छान लागते, तुम्हाला सांगते. तुम्ही अशी ना खायलाही पौष्टिक आणि बनवायलाही एकदम साधी आणि सोपी. बघा आपलं तेल तापले. मी हिरवी मिरची, लसूण मिक्सर मधून काढली. गॅस कमी करू आता. आणि हा आला आपला ओवा. हा ओवा असा हातावर बारीक करून घेतलाय, क्रश करून घेतलाय. मेथवण्याला फोडणी खूप महत्वाची बर का. हा आला आपला हिंग. आणि आता आपण एक सिक्रेट सांगते तुम्हाला, वेगळी ट्रिक आहे बघा. हे आपलं बेसन पीठ आहे बर का. हे बेसन पीठ टाकणार आहे आपण. कमी गॅसवर छान फ्राय होऊ देऊ. मेथवणी आजी करायची बघा. ही बारीक चिरून ठेवलेली मेथीची भाजी आपली एकदम बारीक अशी छान चिरून ठेवली. कमी गॅसवर होऊ देऊ. आता आपण हिला मस्त असं हलवून घेऊ, मिक्स करून सगळं. मी इकडे लगेच गरम पाणी ठेवले. या भाजीमध्ये गार पाणी नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं. आपण मेथवणी बनवतोय ना, मेथी नाही बनवते, मेथवणी. बघा छान अशी होऊ द्यायची. यात आपण मीठ लगेच टाकून घेऊ अंदाज लावून. हे आपलं मीठ आलं. मिठाने त्याचं पाणी होतं आणि भाजी छान शिजते. मग लगेच लक्षात आलं मिठाने पाणी झालं आणि ती भाजी शिजू राहिली बघा. त्याने कडवटपणा निघून जातो भाजीचा. कारण आपल्याला मेथवणी म्हटल्यावर पाणी टाकावं लागेल ना, आणि मेथीच्या भाजीत पाणी नाही टाकत आपण. पण मेथवणी बनवायचं असेल ना तर हे अगोदर मिठाच्या पाण्याने त्याचा कडवटपणा पूर्ण असा गेला पाहिजे. ही खूप महत्वाची ट्रिक आहे बरं का मेथवणी म्हटल्यावर. किती एवढीशी झाली शिजून बघा. आता आपण याच्यात टाकणार आहे, वाटण करून ठेवलं होतं. शेंगदाणे, तीळ, जिरे टाकले ते त्यात टाकू आता आपण. बघा आपली छान भाजी झाली आहे. आता आपण याच्यात गरम पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी टाकू. मेथवणी बघ का आपली. झाली आपली भाजी. तिला छान उकळी येऊ देऊ आणि कमी गॅस करू. भाकर मी कशी बनवणार आहे माहिती का? हे बघा अशी हातावर भाकर बनवणार आहे. हातावरची भाकर म्हटलं ना एकदम भारी बर का. झुणका भाकर म्हटलं ना खायला बी चव
आणि सगळ्या गोष्टींचं. बघा भाकर छान भाजली आहे. माझ्या हातावरची पण भाकर तयार आहे.